डोंगराळ्यामध्ये जी घटना घडली, 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बलात्कार करणारा आज सुद्धा सुरक्षित आहे. महाराज शोकांतिका. प्रशासनाला विनंती असेल की आजही त्या पोराला पोचतंय प्रशासन. कदाचित लाज वाटत असेल राजा छत्रपती शिवरायांना. अरे हाच तो महाराष्ट्र का, ज्या महाराष्ट्राला घडवलं. अरे ज्या महाराष्ट्राला मी काहीतरी संदेश द्यावा जगण्याचा, त्या महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बहिणीची आबरू, माईच्या आबरूचं रक्षण करणं शिकून आलतो. आणि घडलंय काय, कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी मेली असन. स्वर्गात राजे छत्रपती शिवराय बघत असतील. त्या पोरीनं जाऊन मुजरा केला असेल, सांगितलं असेल, राजे आली मी तुमची लेक, आली तुमचा महाराष्ट्रातून. राजे ज्या महाराष्ट्राला मावड्यांना तुम्ही शिकवण देऊन आला होतात, परस्त्री आपली माय आपली बहीण असते. राजे तुमच्या मावड्यानं 3.5 वर्षाच्या मी पोरीवर बलात्कार केला. राजा हा तुमचा महाराष्ट्राची कर्तबदारी. कदाचित माझ्या महाराष्ट्राची लाज वाटत असेल राजे छत्रपती शिवरायांना की यांच्यासाठीच मी महाराष्ट्र घडवलं. जाता जाता तरुण भावांना अजून जय विठ्ठल होईल नाही, थोडं राहिले ते फक्त आडमुल्ला टाकीन जासू मी बस. आणि मेरकोरनी गाण साफ करले लगेच निघसू. जाता जाताच राजे छत्रपती शिवरायांचा लास्ट अँड बेस्ट संदेश देऊन जाईल तरुण भावांसाठी. लक्षपूर्वक ऐका. आणि मला वाटतं की कीर्तनातून हा संदेश खास असेल. काय ना, बोलू नका. काय माहितीये का, डोंगराळ्यामध्ये जी घटना घडली, 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बलात्कार करणारा आज सुद्धा सुरक्षित आहे. महाराज शोकांतिका. प्रशासनाला विनंती असेल की आजही त्या पोराला पोचतंय प्रशासन. शिक्षा अजूनही झालेली नाही. लोक 15 दिवस आरोड्या मारत होते, त्याच्यानंतर लोक शांत झाले. अजून महिना 2 महिन्याच्या नंतर ते सुटेल आणि आरामात जीवन जगेल. प्रशासनाला विनंती असेल, कायदा लागू करायचा असेल तर एक वेळे छत्रपतींचा कायदा लागू करा महाराज. परस्त्रीवर एक वाईट नजर टाकणाऱ्याचे हाल असे व्हायचे. शिक्षा म्हणून त्याला गडफास नाही, बर चौकात त्याचे हातपाय तोडले जायचे. असा तरफडायचा त्याला बघून दुसऱ्या कोणा नालायकाची वाईट नजर पडायची नाही स्त्रियांकडे. ही शिक्षा होती पहिले राजांची. कुठं चाललाय आपला देश. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो. एखाद्या तरुण पोरीवर जर झाला असता तर लोकांनी हा सुद्धा विचार केला असता. एकटा पोरगा काय करू शकतो, पोरगीची सुद्धा चूक असेल असं म्हणायला सुद्धा लोकांनी हायगई केली नसती. किंवा काही लोक म्हणतात पोरी आता राहतातच अशा म्हणून पोरींची सुद्धा चूक आहे. अरे त्या 3-3.5 वर्षाच्या पोरीची काय चूक म्हणायची हो. तिला तर जगणं आणि मरणं यातलं अंतर सुद्धा कळत नाही. आणि त्या पोरीवर नराधमानं बलात्कार केला. कदाचित लाज वाटत असेल राजा छत्रपती शिवरायांना. अरे हाच तो महाराष्ट्र का, ज्या महाराष्ट्राला घडवलं. अरे ज्या महाराष्ट्राला मी काहीतरी संदेश द्यावा जगण्याचा, त्या महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बहिणीची आबरू, माईची आबरूचं रक्षण करणं शिकून आलतो. आणि घडलंय काय, कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी मेली असन. स्वर्गात राजे छत्रपती शिवराय बघत असतील. त्या पोरीनं जाऊन मुजरा केला असेल, सांगितलं असेल, राजे आली मी तुमची लेक, आली तुमचा महाराष्ट्रातून. राजे ज्या महाराष्ट्राला मावड्यांना तुम्ही शिकवण देऊन आला होतात, परस्त्री आपली माय आपली बहीण असते. राजे तुमच्या मावड्यानं 3.5 वर्षाच्या मी पोरीवर बलात्कार केला. राजा हा तुमचा महाराष्ट्राची कर्तबदारी. कदाचित माझ्या महाराष्ट्राची लाज वाटत असेल राजे छत्रपती शिवरायांना की यांच्यासाठीच मी महाराष्ट्र घडवला का. प्रत्येक तरुण भावाला विनंती असेल, बोलण्यात माझा तोल जाईल दादा हो, तुमचा भाऊ समजून माफ करा. रस्त्यावर चालणारी कोणीतरी तुमची टाइमपासचं साधन नाही. या ज्या रस्त्यावर कोणाची तरी बहीण जाते तिला तुम्ही माल म्हणत असाल, पाया पडून माफी मागतो. त्याच रस्त्यावर तुमची बहीण सुद्धा रस्त्यानं चालते. दुसरा कोणी काय म्हणेल ही दक्षता घ्या. कोणाची तरी माय कोणाची तरी बहीण जाते, अरे ती दुसऱ्याची नाही, ती आपलीच बहीण आहे हा भाव मनात तयार ठेवा. आणि दुसऱ्याच्या माय बहिणीला आपली माय बहीण म्हणत नाही तोपर्यंत राजांचे मावडे म्हणायचा अधिकारच नाही आपल्याला. माझ्या राजांची सुद्धा शिकवण तीच आणि माझ्या तुकोबारायांची शिकवण सुद्धा तीच आहे. म्हणजे तुकोबाराय सुद्धा सांगतात, जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण. हे शिकवण संतांची, माझ्या राजांची. प्रसंग सांगेल ना, प्रसंग सांगेल. राजे छत्रपती शिवराय मरण पावले. राजे छत्रपती शिवराय मरण पावले.
मुसलमान धर्माचा राजा त्याच्या 2 शिपायांनी बघितलं, अरे शिवा भोसला मर गया, शिवा भोसला मर गया, अगर यही संदेश हम अपने राजे को सुनाएंगे तो भैया हमें कुछ तो बख्शिश मिलेगा भैया। जर आपला दुश्मनी मेला हा संदेश आपल्या राजांना सांगितल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल या आशेनं या अपेक्षेनं 2 शिपाई जाताय आणि त्यांच्या राजाला सांगताय, राजे राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया, राजे शिवा भोसला मर गया। या शिपायांना अपेक्षा होती आमच्या राजाला माहित पडलं आमचा दुश्मनी मेला, ही बातमी आम्ही सांगतोय म्हणजे आम्हाला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल या अपेक्षेनं या आशेनं सांगत होते, राजे शिवा भोसला मर गया। मुसलमान धर्माचा राजा महाराज, मुसलमान धर्माचा राजा 2 गुडघ खाली टेकलेत आणि त्याच्या अल्लाहकडे हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाहला सांगतोय, हे मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है। अरे ही माझ्या राजांची शिकवण आणि महाराष्ट्र नेलाय कुठं तुम्ही? 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय, प्रशासन त्याला 2 वेळचं जेवण देतय, लाज वाटते महाराज। विठ्ठल विठ्ठल धर्म वाचवायचा, धर्म वाचवायचाय। अरे नुसतं घोषणा देऊन धर्म वाचणार नाही, तुम्ही तुमच्या धर्मातल्या प्रत्येक पोरीचं नाव घेत असताना आणि त्या पोरीला बदनाम करण्यासाठी जर खेळ रचत असाल तर आपल्याला हिंदू म्हणायला सुद्धा लाज वाटते। माफी मागून बोलतो, प्रत्येक तरुण मुलगी ही माझी जबाबदारी, माझी बहीण जर रस्त्यावर दिसत असेल तर तिला घरी सोडण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदू तरुणाने घेतली पाहिजे। अजिबात ना तर ती एकटी आहे म्हणून आपण फायदा घ्यायचा, ती कोणीतरी आपली बहीण आहे एवढं लक्षात घ्यायचं। जेव्हा मला आमचे निकेतन दादासाहेबांचा फोन आला, बोले बाबा आम्हाला तुमचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम पाहिजे हो। म्हणलं दादाश्री सध्या तर धावपड, मला माहिती म्हणे दुकान छोटी आहे, माल कमी आहे, ऐपत ना बाहेर बोलायला बी चालवणे, आपली दुकान दाखले पण माल जसा ठेवत गिराईक रिटर्न जावायला नको। हा, आणि जो माणूस दुकान दाखली करा ना मटेरियल असं ठेवू खपाल पाहिजे माल। आणि आको सांगसूच म्हणजे सांगाले जे येले बोला ना, सांगणं पडीन दे येलेत ना फुकट थोडी येले म्हणतो, विषय नाही महाराज। हां ते बी स्पष्ट करी सांगसू, काळजी करू नका। आज पुरा बट भांडा कोंडा धुईत साफ करी निघ जासू, काहीच गाण राहू देवाने। काय असतं माहिती का, किंतु परंतु असतात। मला प्रश्न विराज सचिन बाबा, सगळ्या प्रश्नांची उत्तर असतील, पण मला गर्व आहे या गोष्टीचा की राजे छत्रपती शिवरायांचे मावडे तेव्हा जसे राजे छत्रपती शिवरायांना साथ देत होते महाराज। एकटा माणूस काय नाही करू शकत हो, एकटा माणूस काहीच करू शकत नाही, त्याला आपल्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय माणसाचं एकटाचं शानपण नाही। राजे छत्रपती शिवरायांनी जर स्वराज्य निर्माण केलं असेल तर त्याच्यासाठी सर्वच मावडे चांगले होते। हां 1-2 राहतच गद्दार, 1-2 गद्दार राहतच, असं म्हणाल चालणार नाही, सर्वात चांगला राहतच। ज्या राजांसोबत नव्हतात त्या सर्वात चांगला होतात, 1-2 फितूर होतात आणि त्या नालायक राहतात, नाही तर आपला राजा फसतात बी नाही। संभाजी राजांवर हा प्रसंग आला नसता, आपल्यातले कोणीतरी नालायक कोण राहतच? रावण मरेलच, आणि कुठं बाण मारल्याच्या नंतर रावण मरणार हाय देवले बी माहित होतं नाही, कोणी सांग? मुकला हुशार आहेत तुम्ही हो, मी का बाई गो झालं इथलं बड माहिती आहे तुम्हाला। गाव कितीही सुरक्षित असेल सुशिक्षित असेल, गाव बाबाजी गाव कितलं बी सुरक्षित हो का सुशिक्षित हो, दोन्ही सांग राहिनो, सुशिक्षित बी आणि सुरक्षित बी। गावले जर सुशिक्षित देखणे दिखीन सुरक्षित असं तुम्ही व्यवस्थित बट्या गोष्टींनी सुरक्षा करी ठेवतात, सुरक्षा कवच बनाय ठेवतात गावले बट खरे। इथलं सुशिक्षित अंगणमा गावमा कुठे तुमले डोयामा घालाल कचरा सापडवणे, इथलं स्वच्छ, बरोबर आहे की नाही? इथला लोके सुशिक्षित, इथला लोके चांगला, बठ्ठ गाव असे साफसफाई मा 1 नंबर। पण सांगू का, बठा गाव मिळशनी एककडे काय ना पण गटार काढणी पडस, म्हणजे सांगन तात्पर्य गटार शिवाय गाव नाही, आहे की नाही? हो, पण मला आनंद वाटतोय की भैया इथं सर्वात तरुणांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आणि ते अजिबात वावगं ठरणार नाही की राजे छत्रपती शिवरायांचे मावडे आहेत म्हणूनच राजांची जयंती साजरा करतायत। माझ्यासारख्या पामरानं तुम्हाला काय धन्यता द्यावी, पर जर संतांचं सांगायचं म्हणलं तर माझे तुकोबाराय सुद्धा हिताला जागणाऱ्या पोरं, आमचे तुकोबाराय सुद्धा
जर हिताला जागणारा पोरगा किंवा पोरगी जन्माला येत असेल तर त्या लेकराला धन्यता देत नाही. मग धन्यता देताना संत कोणाला देतात? अशा लेकरांना जे जन्माला घालणारे मायबाप आहेत त्यांना धन्यता देतात. हा, काय असतं नाही का, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. आई बापांची कूक पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात. आई बापांची कूक पवित्र तर लेकरं चांगले जन्माला येतात. म्हणून लेकरांना धन्यता देण्यापेक्षा संत त्यांच्या मायबापांना धन्यता देतात, कारण घडवणारे ते आहे. आणि इथं तर मला तेच सांगायला आवडेल सगळ्या तरुण भावांना, मला प्रत्येकांची नावं माहीत नाही, मी तुमची सगळ्यांची माफी मागेल. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी भैया, तुमची सगळ्यांची नावं मला माहीत नाही म्हणून. पण तुम्ही जे नियोजन केलेलं आहे, मी नाव घेईल आणि मगच तुमचं नाव मोठं होईल असं काय नाही. मला माहिती आहे तुम्ही त्यापेक्षा पण ठेवणारी पोरं नाही. तसं राहिलं असतं तर पहिले यादी तयार करून ठी देतात म्हणा आत्मा. एकही दादाने मला सांगितलं नाही महाराज हे नियोजन आमचं हे नाव घ्या, असं एकही दादा मला बोलला नाही. आणि कमी लोक असतात की नावाची अपेक्षा ठेवत नाही आणि ठेवायला नाही सुद्धा नाही पाहिजे. खरं सांगू का, नावनी अपेक्षा नाना बाबा, नावनी अपेक्षा आपला लोक ठेवतच नाही. जास्त परमार्थाबद्दल ओढे बाबाजी, बरोबर आहे की नाही. थोडक्यात उदाहरण म्हणजे सांगतो. बोलू नका, कमी बोला, म्हणा माईक दिला पाडा ना तुम्ही. नाव निघायची अपेक्षा ठेवायचीच नाही. नाव कीर्तनकार काढेल किंवा कोणीतरी महाराज माझं नाव घेईल, कोणी साहेब माझं नाव घेईल, त्याच्यापेक्षा भगवंताच्या यादीत आपलं नाव आहे का हे महत्वाचं असतं. आणि इथं जेवढे लोक बसले तुमचं भगवंताच्या यादीत नाव आहे म्हणून तुम्ही कीर्तनात आहे, नाही तर एवढं सोपं नाही इथं येणं, नाही का. विठ्ठल 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 बोलू नका, अजिबात बोलू नका. ते आणणारे दादा आणतायत, त्यांना बसवतायत, बसतील ना. त्या तुम्हाला परिसरनाच लोक होतील कारण रोज देखतच होतील नाही राहिले. मग फिरी दखान काय गरज आहे. हा, अरे लोक दोंडायचा ना बुऱ्याला दखाल 60,000 दिला ना, तुम्ही मागे काय ते केला ना. अरे दखासारखं चित्र शेना आता दादा काय देखतस. आई उसकी जाई मग जाई ना टाळ्या उसकी. विठ्ठल विठ्ठल ऐका ना. आता तुम्ही कोणी बोलू नका, येणाऱ्यांना फक्त रस्ता दाखवा न बोलता. विठ्ठल 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 सांगत होतो नावाची अपेक्षा करायची नाही. हे कशासाठी सांगतोय तरुण भावांना, एखाद्या दादाला वाटत असेल महाराजांनी आपलं नाव घ्यायला पाहिजे होतं, मला नाव माहित नाही म्हणून नाव घेतलं नाही, पण त्याच्यासाठी खास सांगेल मी. मला सांगायला आवडेल की भैया, नारद महर्षींनी भगवंताकडे जावं, प्रभू रामचंद्रांकडे. प्रभूंना सांगितलं भगवान आपके भक्तों की यादी दिखा दो. प्रभूंनी यादी दाखवली, महात्म्यानं पूर्ण यादी वाचू काढली. बोलू नका, महात्म्यानं पूर्ण यादी वाचू काढली नारद महर्षींनी. पहिलं नाव नारद महर्षींचं, पूर्ण भक्तांची यादी वाचली, पण का हनुमंतरायांचं नाव दिसलं नाही. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणं गेले हनुमंतरायाकडे. हनुमंतरायाला सांगितलं भगवान हनुमंतराय, प्रभू रामचंद्रांच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही आहे. हनुमंतरायांना वाटलं की कुठेतरी कड लावण्याचं काम करतात, आपल्याला काही यांचं मनावर घ्यायला चालणार नाही. हसू द्या, बघा ना म्हणले तुमचं नावच नाही या. हनुमंतरायांना सांगितलं एक वेळेस इन्क्वायरी करून घेऊयात. हनुमंतराय प्रभूंकडे गेले. प्रभूंना सांगितलं देवा तुमच्या भक्तांची यादी दाखवा. पहिलं नाव नारद महर्षींचं, पूर्ण भक्तांची यादी वाचू काढली, पण खालती सुद्धा नाव नाही सापडलं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. हनुमंतरायांना देवाला सांगितलं देवा पहिल्या नावाची अपेक्षाच नाही म्हणले, मला पहिल्या नावाची अपेक्षा नाही, पण कमीत कमी यादीत शेवटचं तरी नाव असाय पाहिजे होतं ना. शेवटचंही आमचं नाव नसावं. भगवंतानं सांगितलं हनुमंतरायांना, हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव भक्तांच्या यादीत नाही आहे. मग दुसरी यादी काढली आणि त्या यादीत हनुमंतरायांचं पहिलं नाव होतं, पण ती यादी होती विशेष भक्तांची. ज्यांचं नाव निघत नाही त्यांचं नाव विशेष भक्तांच्या यादीत असतं, एवढं कायम लक्षात ठेवायचं. म्हणून नाव निघाय पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता कार्यक्रमाचं आयोजन करायचं. आणि खरं तर मला आनंद वाटतोय, सगळे बाबा लोक, तरुण भाऊ सगळे कीर्तनाला आलेले आहेत. माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो. इथं जमलेले सगळे महाराज मंडळी गुणवाना, जे आमचे मृदंग वादक आहेत, आमचे बंधूच आहेत, सचिन बाबा, बाबांचे हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि माझे वर्षाला कमीत कमी हे विद्यार्थी 30 ते 35 कार्यक्रमाला, 40 कार्यक्रमाला असतात. महाराज प्रत्येक वेळेस
पोरांच्या चेहऱ्यावर हायच तेच सापडत बरं, असाच राहते त्या. जर म्हणत ना 40-50 वर्षाला कीर्तनेच मारतस ना, तरी बी असं ऐकतं पोरी ध्यान लायच नाही. अहो काय सांगी भाऊ, हा भाव बी मनमा तयार करणं पडत बरं. हा दे गेल्या पोरेच ना तोंडे, हा कितलं तेज आहे. हा सांगा सुमले 12-12, 14-14 वरीस ना पोरे टाळलीच नाही उभा येतच. हो तालात ताळ वाजवतायत, महाराज पावट्या खेळतस. माफ करजात, वयाच्या मानाने माझं बोलणं जास्त जर होत असेल तर मी पाया पडून माफी मागून बोलणारा माणूस आहे. 1 धावने 4 धाव पायपडी बोलस मी, राग नको याल म्हणशील. जर या 15-15 वरीसनं पोळ टाळली नो भाषेतस, आणि जर 75 वरीसनं म्हातारं जर काही एखादं रोज खाटकीन दारमा उभा राहासवी मोठं कोणले मनानं आहे की नाही. 15-15 वर्षाची पोरं टाळ घेऊन उभे आहेत आणि 75 वरीसना धरला जर खाटकीन दारमा सांगत भैया कब काट रहे हो, तो खाटकी सांगत बाय बाबा आप लोगों की एकादशी है. म्हणजे खाटकी या सांगत तुम्हाला लोकेशनी एकादशी यानापेक्षा आपको काय दुःख पाहिजे. हां म्हणजे वयाला किंमत नाही महाराज. तुमच्या गड्यात जर माड असेल तर ही तुमची खरी वय ठरवते नाही का. हो मला आनंद वाटतो लेकरांना बघून. हो काय कोणाबद्दल घेणं देणं नाही. कीर्तन मग त्या 1 तास पहिला येऊन बसेलत पोरे चाल राह ना, कवय बी दूर राहा भो, कवय बी वावर सरावा भो, आम्ही उभाच येत. हो कीर्तनासाठी सर्व उपस्थित माझ्यासोबत आलेले माझे प्रेम स्नेह आमचे दगाजी महाराज दोंडाईचेकर. महाराजांना सांगितलं, म्हणलं महाराज आपल्याला जायचं कार्यक्रमाला, हरकत नाही म्हणले, मी आज आहे घरी. महाराजांना आज तारीख नाही माहिती होतं, आमचं बोलणं होत राहतं. महाराजांना म्हणलं चला. महाराजांना आग्रस्तव घेऊन आलेलो आहे. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सर्व महाराज मंडळी, आमचे नाना बाबा असतील कापडनीस, आमचे बाबाजी माधवबाबा आहेत. माधवबाबांनी माझ्या कथेला पण हाजरी लावलेली होते, माझ्या बऱ्याच कार्यक्रमांना असतात बाबा. सर्व आमचे महाराज मंडळी. हो मग राहतच ना त्या कशा करा आहे ना तो बुऱ्या राहत असत्या, येत असत्या कीर्तन येत असते. नंतर नका कोण चाळजात काबज आहे असं येत असते. सर्व आमची गुरुस्थानी असणारी मंडळी आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे लालाजी महाराज आहेत. महाराजजी माफी मागतो, नंतर जाऊयात आपण दिल्लीकडे. आमच्या इकडे आमचे परीक्षित बाबा आहेत. क्या बात आहे. आमचे सर्व भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आणि मी बोलतोय 30% तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचं जे काम करतायत ते माझे दादाश्री जितू भैया. हां साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. तुम्ही आलेले श्रोतेगणही चांगले आहेत. अजून आमचे शशिकांत बाबा आहेत. हां वा वा, खरं तर हो भारी आठवण करून दिली तुम्ही. हां या महात्म्याकडे बघा एकदा. माझा एवढा अधिकार नाही का मी त्यांना उठायला म्हणेल, पण एकदा उठा ना बाबा माझ्यासाठी, एकदा प्लीज ना, प्लीज प्लीज उठा. एकदा उठून उभा राहा, एकदा फक्त मनसाठी फक्त उभा राहायचा, उभा राहायचा फक्त एकदा, फक्त उभा राहायचा. या महात्म्यांचा ग्रंथच्या ग्रंथ पाठ आहेत बरं, गाथा पूर्ण पाठ आहे महाराज, पण चेहरा असाच राहत बरं. हां मी जसं परतन बन वावरवाला जोडे वापकत लटकीन भो तशी गोष्ट आहे बरं म्हणी तटे. पण मग महात्मा बशी राहतच नाना बाबा कीर्तन ऐकायला. म्हणजे काय रास माहिती आहे का, बरेला अंडा आहे ना डबकत नाही म्हणे. हां आणि तो प्रकार बाबांमध्ये आहे. किती कीर्तनांमध्ये सोबत असतात, काय घेणं देणं नाही महाराज. आणि मला आवडतात ते बाबा. हो आणि तुम्ही सुद्धा इथं बसलेले तोला मोलाचे लोक आहेत. यूट्यूबचे चॅनलचे 5-5 कॅमेरे लागलेले आहेत. माझे यश भैया असतील, आमचे ऋषी भैया असतील, आमचे विशाल भैया असतील. आको कोण राही ना का, कोणीच नाही ना. एक मध मना बी लाईट ठेवली त्याने. हां भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. खरं तर प्रसंग आपल्या महाराष्ट्रावर खूप दुःखद आहे. मला कोणता पक्ष काय मला त्या गोष्टीशी घेणं देणं नाही, पण कोणीतरी माणूस चांगला असेल तर त्याची स्तुती झाली पाहिजे. माणूस जर चांगला असेल ना परीक्षित बाबा तर त्याची स्तुती झाली पाहिजे. काय ना ही आम्हाला भगवंताने दिलेली शिकवण आहे. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कर्णानं जसा बाण सोडला तसा अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं. अर्जुनाच्या रथाचं चाक हाणून पाडल्याच्या नंतर कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वा वा मर्दा काय योद्धा आहे म्हणले. अर्जुनानं देवाकडे बघितलं, म्हणले देवा तू माझ्या रथाचा सारथी दुश्मनाची बडाई मारतो, तुला कळतंय का तू काय करतो. देवानं सांगितलं अर्जुनाला, अर्जुना ऐक ना, तो जरी दुश्मन आहे
पर मी जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? मी स्वतः तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? जरी दुश्मना पर कर्तबदारी खरी आहे म्हणून त्या खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रावर एक आघातच झालेला आहे महाराज. हो, ज्या माणसाच्या मनामध्ये दुश्मनाबद्दल सुद्धा वैर न ठेवणारा माणूस आपल्यातून भगवंतानं चोरलेला आहे, आणि ते म्हणजे आपले अजयदादा पवार. अजितदादा पवार दादा गेलेत, पण प्रत्येक पक्षातल्या माणसाच्या मुखातून वाक्य निघत होतं की माणूस लय दिलदार होता. डॉक्टर साहेब, हा निंबाळकरांचे डॉक्टर साहेब, माणूस लय दिलदार होता. आणि मी तर म्हणेल आपल्याला राजकारणातला र सुद्धा नाही कळत महाराज, शपथ सांगतो, प्रत्येक कीर्तनात सांगतो बाबाजी, राजकारणातला आपला रही कळत नाही, पण माणूस जर चांगला असेल तर त्याची स्तुती झाली पाहिजे. राजकारणी विरोधी पक्षातले लोक होते, पण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होता. आणि माणसाने जीवन जगत असताना असं जगावं. आपले रडतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही दादा, दुश्मनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगून फायदा नाही. माणसाने जगावं असं नाही का? आणि अजितदादा पवार, मी तर एकच म्हणेल, दादांच्या आत्म्याला भगवंतची शांती देऊ ही प्रभूचरणी राधाराणी चरणी प्रार्थना असेल. आता बोलूयात अभंगाकडे. विठ्ठल विठ्ठल जे संत स्तुती करतायत त्यांची लेवल तशी असली पाहिजे. आणि सांगायचं तात्पर्य, कीर्तनकार कीर्तन करतो त्याची लेवल असली पाहिजे, आणि ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असणं गरजेचं आहे. हा, कसं असतं ना, आमचे महाराजजी सांगतात, भाई चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. माणूस जसा भेटला तसं झालं पाहिजे. हा, इथं कीर्तन करणारा कीर्तनकाराची लेवल असली पाहिजे, ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. नाथबाबांना एका बाईनं पोरगा आणला स्वतीचा. नाथबाबांना सांगितलं, बाबा यो पोरग गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबा म्हणले, बाई एक काम करा, हो 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले तुमच्या लेकाला. 8 दिवसाच्या नंतर पुन्हा हात धरला पोराचा, नाथबाबांच्याकडे आणून उभं केलं. म्हणले, बाबा यो पोरग गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबा म्हणले, बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. म्हणले, ताई घेऊन जा याला घरी. बाईनं नाथबाबांकडे बघितलं, म्हणले, बाबा गुड खाऊ नकोस एवढंच वाक्य वापरायचं होतं, मग त्या दिवशी का नाही सांगितलं? नाथबाबा म्हणे, बहीण त्या दिन सांगतो मी, पण तव मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असो. पहिले मी 8 दिन बंद करत होते त्याला सांगणार नव्हते खाऊ नको बा असं. हा, सांगणाऱ्याची तेवढी लेवल असली पाहिजे. तसं सांगणारेच संत धन्यता देतात जिजाऊ मासाहेबांना. आणि प्रत्येक तरुणाला माझी रिक्वेस्ट असेल की भैया, आपण जे पण काही करतो ना, ते कोणतंही काम करत असताना स्वतःकडे न बघता आपल्या मायबापांकडे एक नजर टाकायची. कारण लोक नावं ठेवताना आपल्याला ठेवत नाही, सरळ सरळ आपल्या मायबापांकडे लोक बघतात. मग आपण चांगलं केलं तरी कोणा पोरे आहे, आणि यान माय नाव काय, यान बापनं नाव काय. चांगलं काम केल्याच्या नंतर मायबापांचं नाव विचारतात, आणि वाईट काम केल्याच्या नंतर आजोबा कोण आहे राही, तटे बी मायबापनं नाव. मग आता कमावाना का गमावाना ते आपला आत्माशे. आपला मायबापनं नाव कमावाना का गमावाना ते आपला आत्मा आहे. फॉर एक्झाम्पल, जर नाना बाबा, रविकिरण महाराज, सचिन बाबा, दगा बाबा किंवा आमचे डॉक्टर साहेब, आमचे माधव बाबा रस्त्यानं जात आहेत, परीक्षित बाबा असतील, रस्त्यानं जात आहेत, आणि एखादा उन्नड पोरगा, त्याला असं वाटणं रविकिरण महाराजनी इज्जत लेणी, परीक्षित बाबाला काहीतरी बोलणं किंवा नाना बाबाला काहीतरी बोलणं, बोलिली ना बोलीसनी चालना घ्या. पण आता आम्ही पटा संगे जर चालस होतो, बोलीन चालना घ्या, त्यांना मागे आमले बोलायला चालणार, त्याला बोलायला चालणार. पण आम्ही अंदाज असा लावसू जर आम्ही हुशार वसूत ते आऊ, जर का आपले महाराज लोकेशले असं बोलीन चालना घ्या बाबा, परीक्षित बाबा, हाऊ जर महाराज लोकेशले असं बोल राय ना, प्रोडक्ट जर इथलं खराब आहे ते कंपनी कितली बोगस होई भो, मन बोलणं समजेल. आणि मन जरा टाठरच राहस बुवा, अंग दुखाडानच राहस. हा, पण खरं बोलायला मी घाबरत नाही, खरं बोलायला मी घाबरत नाही. काय ना,
मी तोलतो ना धंदा मन जिंदगी मा कराने जवळ मला कीर्तने होतात नाही सचिन बाबा जवळ कीर्तने होतात नाही महिना मा 15 कीर्तने करू तो बी आईच होतं मला बोलणं आणि आत्ते बी तेजे मी बोलायला अजिबात घाबरत नाही सत्यता मांडायला अजिबात जीभ चावत नाही काय ना तोलतोल ना धंदा आमना संतोषने शिकाडेलच नाही शे जे सत्य ते तोंडवर बोल देवा ना आणि तोलतोल ना धंदा करा ना का बर तुमले जर नाही म्हणा बोलेल पटणं जितू दादासाहेब उजीवे घेतलो की काय करतील पुढली तारीख देवत नाही यांवर काय करतील पुढली तारीख देवत नाही यांवर काय करतील आणि पुढली तारीख नाही करता मी तोलतोल ना धंदा का करू आपलं प्रत्येक कीर्तन मा सांगणे आपला रोकडा कारभारी काढतो खिचडीन लई म्हणून बघणं हा सहज आई काढ देऊ जे खरं आहे ते हां खोटं नाही खरं असल्यावर हो लोकेशले पुरं पटत बरोबर सांगत आला बाई ना बरोबर टोच गोटे तिथलाच काम लिहिल रास मी ह्या गटार गुटारमा किडा कुडा साफ करीन नाही जाव बरा फवारा मार देऊ उजी वाढायला लागणार का माठ टाकू दुसरी फेरी लिवर राहायला रोयल माडी निघ जाव आणि मालेगावनं अख्खा परिसर पाक करणार लावा असा कोणता एरिया नाही व्हावं की तरी मला कीर्तन नाही होईल हां लाला बाबा असा परिसर नसेल की तर रविकिरण महाराजांचं कीर्तन नाही झालं खरं तर मालेगाव काय पूर्ण कसमदा पट्टीचा लईच प्रेम आहे महाराज लईच प्रेम आहे काय गावे सुद्धा 90% गावे फिराय घ्यात म्हणा तुम्हाला परिसरनं 10% राही जायला तीन फक्त आणि त्या बी राहू देवाने पुराच करसू एखाद्या व्यक्तीला बोलत असताना आपण बोलून मोकळा होतो पण विचार करायचा बोलताना काय आपलं तोलतं जात नाही ना कारण काय ना ज्याला बोलतोय किंवा त्याच्याजवळ 10 लोक असतील तर विचार करणारा असा विचार करेल एवढ्या मोठ्या माणसाला असं बोलतोय मग नेमकं याला संस्कार आहेत का मग तिथं आता आपल्या मायबापांना मार्क्स भेटले का लोक बरं म्हणताय का कर्तबदारी आपली मग ती चांगली असो की वाईट असो वाईट असेल तर लोक मायबापांना दोष देतात पण कर्तबदारी जर चांगली असेल तर धन्यता सुद्धा संत माझ्या त्याच्या मायबापाला देतात म्हणून आपल्या मायबापाला धन्यता भेटली पाहिजे असंच काम करायचं 10 लोकांमध्ये आपण उभे येतं ना 10 लोकांमध्ये उभे येताना आपला बाप जात असताना स्वाभिमानानं सांगायला पाहिजे तो लाल टी-शर्ट घातलेला आपला पोरगा आहे बरं का बापाला आपल्याला बघून स्वाभिमान वाटला पाहिजे असंच काहीतरी काम करायला पाहिजे नाही का थोडक्यात अजून सांगतो माय बापाला आपला स्वाभिमान वाटायला पाहिजे थोडासा दृष्टांत देतो तुम्हाला जरा भागवताकडे नेतो ऐका कथेच नेतो जरा बलिराजाचा यज्ञ चालू होता बलिराजाचा यज्ञ चालू आहे आणि चालू यज्ञामध्ये वामन भगवंत येऊन उभे आहेत वामन भगवंत येऊन उभे आहेत भिक्षाम देही बलिराजानं बघितलं एवढा आनंद का बा यज्ञ चालू आहे माझ्या यज्ञात साधू आलेले आहेत हा काही लोकांना दान करण्यात आनंद असतो महाराज यज्ञ चालू आहे यज्ञामध्ये जर का साधू आलेले असतील मागा म्हणले बाबा काय मागायचं साधू महात्म्यानं सांगितलं शब्दावर विश्वास नाही मग वचन द्यावं लागेल पाणी सोडायला लावलं कथाभाग जरा वेगळा आहे मला ते सांगायचं नाही हो जारीमध्ये त्यांचे गुरु शुक्राचार्य येऊन बसले नाही का विरोध करत होते काय ना भक्ताची दया असते गुरुजींना मग ते कोणी असेल राक्षस असले बी वाट राहतं मना भक्त नुकसान नको आले बा असं राक्षस असले बी त्याच नाशनी दया ही राहीन ती बलिराजाने सांगितलं मागा देवा काय मागायचं असेल 3 पावलं भूमी मागितली महाराज 2 पावलांमध्ये पृथ्वी आकाश सगळं व्यापलं तिसरा पाय कुठं द्यायचा तिसरा पाय कुठं द्यायचा वामन भगवंताला विचारलं देवा तिसरा पाय कुठं द्यायचा म्हणताय ना ऐका ना ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर आता डोक्यावर पाय द्यायचा आहे पण सगळी लोक बसलेली होती परिवारातली मग त्यात विशेष करून बलिराजाचा पूर्ण परिवार होता आणि बलिराजाची माय सुद्धा होती बलिराजाची माय वामन भगवंताकडे बघत होती वामन भगवंताचंही लक्ष बलिराजाच्या मायकडे गेलं बलिराजाच्या मायला बघून वामन भगवंत थरथरत होता वामन भगवंत थरथरत होता काय नजरेनं बोलत होता नजरेनं बाप रे बाप बलिराजाची माया तिच्या समोर जर तिच्या पोराच्या डोक्यावर पाय दिला तर कदाचित ती काही श्राप देऊ शकते कारण ती काय साधारण बाई नाही ती भक्ताची माया वीराची माया शूराची माया दात्याची माया तिने ठरवलं ना ती कसलाही श्राप देऊ शकते आणि त्यामध्ये देव असल्यावर मला भोगावा लागणार आहे कारण तिचा अधिकार मोठा आहे ना मग वामन भगवंत थरथरत होते महाराज पर बलिराजाच्या मायनं वामन भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा अरे घाबरतोय कशाला मी तुला इथं बद्दुआ द्यायला आणि शाप द्यायला आलेली नाही इथं मी माझा तुला गौरव सांगण्यासाठी आली आणि बलिराजाची माय गौरव सांगत असताना सांगते अरे बली हुई सती नाही गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हात देवा
अरे मी अशा लेकराला जन्माला घातलंय, तू ब्रह्मांडाचा धनी माझ्या लेकराच्या समोर भीक मागायला उभा आहे. अशा पोराला मी जन्माला घातलंय. हा स्वाभिमान मी तुला सांगायला आली आहे, तुला शाप द्यायला नाही. आणि लेकरू असंच जन्माला घालायचं की ती मायबापांना स्वाभिमान वाटेल. हा तसलं वातावरण भारीच आहे इथं. विडल काही लोक स्वार्थापोटी मागणी मागतात, काही लोक स्वार्थापोटी मागणी मागतात. पण ऐका ना माझ्या जिजाऊ मासाहेबांची मागणीत सुद्धा स्वार्थ नसावं. निस्वार्थ जर मागणी असेल तर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. महाराज कोणी यवनानं गाय कापली मंदिरामध्ये, आणि गाय कापल्याच्या नंतर रक्ताच्या थारोड्यात नाचत होता दुश्मन. आई भवानीच्या मंदिरात गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीची मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. आणि सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एखादा असेनं बघावं, बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं. जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, मासाहेब कोणी येवणानं गाय कापली आई भवानीच्या मंदिरात, आणि आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, तर पायही तोडले. आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी थोडाही विलंब न करता घरातून काढता पाय घ्यावा, महाराज मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आहे. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, तर पायही तोडले. तर परिस्थिती बघितली, आणि परिस्थिती बघून आई भवानीला हक्क मारली, अगं आई, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं दारू कर बाई, दारू कर आई, दारू कर बाई, दारू कर आई, दारू कर बाई, 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 दारू कर आई, दारू कर बाई, 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 जिजाऊ साहेबांना हक्क मारले, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं ऐक ना, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणले माय. आणि जिजाऊ साहेबांची हाक आई भवानीनं ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागली. मागणी सुद्धा निस्वार्थ होती ना बाबा, नाना बाबा, मागणी सुद्धा निस्वार्थ होती, म्हणून भगवंतानं कृपा केली. हा मागणी मागितली, जिजाऊ साहेबांनी सांगितलं, ए आई, मला म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशज नको, एकच पुत्र दे, पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. हा नाही ते आपल्या बाया बी मंदिर मा जातीस, आणि आपल्या बाया बी देव पण मागतेस. देव बा मन बावड्यान लगीनले 3 वर्ष होई घ्यात रे बा, काहीच नाही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देव बा. आता तू कुत्र मांजर मागेले माडी, तो मांजरनी डोळ्याला पेशने आखी रात कुत्रान माग बुकत फिरत, तूच कुत्र मांजर मागेल तर देव बी काय करीन. हा मागताना आपलं चुकताय ना, बरोबर आहे की नाही? हो, मागताना सुद्धा हुशारीनं, स्वार्थच नाही ना जिजाऊ साहेबांचं. एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या जिजाऊ साहेबांची हाक देवीनं ऐकली. विठ्ठल विठ्ठल पोटात गर्भ आहे जिजाऊ साहेबांच्या. वाढणारं बाळ म्हणजे राजा छत्रपती शिवराय. डोहाडे कसले लागले असतील हो सचिन बाबा, माधव बाबा, डॉक्टर साहेब, डोहाडे कसे लागले असतील? जिजाऊ साहेबांना डोहाडे लागले. एका दासीने विचारलं, मा साहेब तुम्हाला काय खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेब म्हणते, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे होते जिजाऊ साहेब म्हणे, मला खावानं होत नाही, पेवानं मन होत नाही, एकच वाटतं, हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं.
कितला भारी डोळला गेला हाते आपले हाते जर एकाच बहिणीले दिवस घ्यात नाही एकाच माईने विचार का बहीण तुला काय खावानी इच्छा आहे का हातेने बहीण एकच सांगा मन का नाही पिऊया पाणी पिऊ पिऊ जीव करस शिलगाई देतून दर्शन कसाल राजा जन्माली हा बाकीने बाया दिवस जावानंतर 3-3 किलो मुलतानी माटी खाई जातीस माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाजी ओ बोईन राजा कसा लिहीन हा असा येडापणा करशी तू राजा नापेक्षा कस काय ठेवू शकत विठल विठल आपल्या हिंदू धर्माच्या नियमामध्ये संस्कार दिले जातात बाईला दिवस गेल्याच्या नंतर संस्कार दिले जातात पोरग जन्माला आल्याच्या नंतर त्याला संस्कार दिले जातात आता बठाचा 16 संस्कारच माते कोणता शिल्लक राहणार नाही एकच होतं ते शेवटला म्हणजे लग्न आणि शेवटली विधी आणि मधमा बाकी ठिकाणी खोडभराणा कार्यक्रम होस करतस का तुम्हाकडे खोडभराणा कार्यक्रम होस ना हा आणि अजून गर्भसंस्कारना बी वस एक कार्यक्रम तो वस का ते माहीतच नाही लोकेशले जुनं काहीच राहू दे नाही नाना बाबा ते बट टपूस न लावा यशनी पुरा सत्यानाश करणं लावा यशनी हा जुनं काहीच राहू दे नाही नुसतं जुनं जुनं जर याद करते सुना तरी बी मला राजा बी सांगा गरज पडाव नाही इथलं वावर उलगाय दिले तुम्ही जुनं काहीच राहू दे नाही पहिले हे 16 संस्कार म्हणजे बाईला दिवस गेल्याच्या नंतर सुरू होई जाय त्या हा दिवस घ्या त्यांना पण संस्कार देवानी सुरुवात राह आता बाकी नसले खोय बरान बी सांगा तरी बी आमले लय नाही शेती बाकीसले त्या अलगच ऐकायला भेटत कीर्तन टी द्या ना पोरगवेल कीर्तन आम्ही ठेवतोच पण आम्ही जर पैसा देणार ना आमले लय नाही शे कार चेंदाल चाल राय ना तुमले यक्क बुका मामुका कटा वाजा जीव करत म्हणजे देवालेवान नका लोक लय नाही सांगतात बऱ्याच गोष्टी आहेत महाराज जुनं काहीच राहू दे नाही काहीच नाही अगो सांगत या म्हणा बाबा बसले ताडे नाना बाबा वय 55च्या पुढे कितीतरी 55 बाबा तुमची 55 माधव बाबा 65 तुम्ही बाबा देखील यावं बाबांनी चमकाडीत दिन आहो म्हणजे जिथलं जुनं झाड तिथलं मुद्दा बने